2026 यासाठी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या नव्या लातूरसाठी 5 गॅरंटीज आम्ही घेऊन आलेले आहोत. त्यामध्ये पहिली गॅरंटी जी आहे की भ्रष्टाचाराला फुल स्टॉप आणि टक्केवारी मुक्त लातूर शहर महानगरपालिका. दुसरी गॅरंटी आहे लातूर केअर. याच्यामध्ये मेडिकल इन्शुरन्स, ॲन्युअल हेल्थ चेकअप, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स याचा समावेश आम्ही केलेला आहे. तिसरी गॅरंटी आहे महिलांसाठी मोफत सिटी बस सेवा. चौथी गॅरंटी आहे इंटेलिजंट स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, ट्रॅफिक सिग्नल, CCTV, पार्किंग बेस, पार्किंग लॉट्स, मल्टी लेवल कार पार्क्स. आणि पाचवी गॅरंटी जी आहे लातूरचा विस्तार होत चाललेला आहे आणि विस्तारलेल्या लातूरची गरज ओळखून तर तिथं रस्ता, नळ, नाली, पथदिवा आणि कचरा पेटीची हमी अशा 5 गॅरंटीज आम्ही घेऊन आलो. 2017च्या असं म्हणाला की शिवराज पाटील चाकूरकरांचं जे काही पुतळा आहे किंवा स्मारक उभारायचं आहे भाजपानं काँग्रेसचे शिवराज पाटील असा उल्लेख केला असता तर बरं झालं असतं. तो नेमका काय म्हणतात? हे सत्य आहे ना. म्हणजे शिवराज पाटील साहेबांचं स्मारक लातूर मध्येच काय महाराष्ट्रात झालं पाहिजे आणि काँग्रेस नेते शिवराज पाटील साहेब यांचं स्मारक उभं करणार असं मुख्यमंत्री म्हणाले. त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सुद्धा लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जेव्हा लातूरचे मतदार निवडून देतील तेव्हा हे स्मारक आम्हीही करणार. रवींद्र चव्हाण लातूरमध्ये आले आणि भाजप एक मिनिट रवींद्र चव्हाण लातूरमध्ये आले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसला प्लस करून गेले असं जे वातावरण आता चर्चेला जातंय कितपत त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेसला फायदा होणार आहे? नाही, आता हे प्लस मायनस याच्यावर भाष्य मी करू इच्छित नाही. रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य करायला नको होतं ते त्यांनी केलं. ते अडावदानानं केलं का ओघात केलं याची आपल्याला कल्पना नाही. आणि आपण असं म्हणतो ना की जे पोटात असतं तेच ओठात येतं. आणि म्हणून ही जी काही वृत्ती आहे सत्ताधाऱ्यांची हीच वृत्ती ही हानिकारक आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. आणि मग कुठेतरी या संस्कृतीला तडा जातोय. आज सोलापूरमध्ये एका उमेदवाराचा खून होतो, ठाण्यामध्ये उमेदवाराचं अपहरण होतं, पुण्यामध्ये उमेदवारांना धमकावलं जातं. असं कधी आपण ऐकलं होतं? त्यामुळे याचा सुद्धा विचार मला असं वाटतं महाराष्ट्राने केला. दिलगिरी व्यक्त करताना ते असं म्हणाले की अमित देशमुख हे माझे चांगले मित्र आहेत. आता अशा वक्तव्यानंतर त्यांची मैत्री कायम राहील का? असं आहे की वैयक्तिक संबंध हे एका ठिकाणी आणि राजकीय व्यासपीठ हे दुसऱ्या ठिकाणी. मला असं वाटतं की एका सार्वजनिक व्यासपीठावरनं केलेलं वक्तव्य ते सार्वजनिक असतं आणि समाजानं त्याच्यावर टीका केली, समाजाच्या भावना दुखावल्या, हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. हे महत्वाचं. मुख्यमंत्र्यांनी काल असं सांगितलं की लातूरला रेल्वेनं पाणी आलं, मात्र भविष्यात आम्ही आमची सत्ता आल्यानंतर आम्ही रेल्वेनं पाणी द्यायची वेळ देणार नाही. सत्ता त्यांचीच होती, त्यांची सत्ता असताना ते रेल्वेनं पाणी काय फक्त राजकारण, निवडणुका असल्या की यायचं, आश्वासनं द्यायची. मुख्यमंत्र्यांनी लातूर येथे मंत्रिमंडळाची बैठकही घेतली होती दुष्काळामध्ये. त्यांनी जी आश्वासनं दिली होती लातूरकर आजही वाट पाहत आहेत. आणि म्हणून ही कोकण आश्वासनाला आता लातूरकर भीक घालणार नाही. लातूरनं आता ठरवलंय काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला बहुमतानं निवडून द्यायचं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय राहुल गांधी यांच्या विचाराला साथ द्यायची अशी लातूरकरांची भावना आता बनलेली. मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्री उद्या येणार आहेत, MIMचे अध्यक्ष येऊन गेले. सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हाताशी घेतली आहे. काँग्रेसचा कोणी नेता येणार नाही अशी चर्चा काँग्रेस पक्षाचेही नेते येणार आणि काँग्रेस पक्षानं
लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आघाडी घेतली अशी लातूरातच नाही महाराष्ट्रात चर्चा आहे. आणि म्हणून आता लातूरमध्ये मतदारांपर्यंत अधिकाधिक आम्हाला कसं पोहोचता येईल, आमचा लातूरकरांचा जाहीरनामा त्यांच्यापर्यंत कसा नेता येईल यासाठी आता आम्ही काम करणार आहोत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणतात, आमच्याशिवाय लातूर महापालिकेमध्ये मुलाचा जीव मला असं वाटतं की त्यांना खातं उघडणं सुद्धा अवघड आहे. त्यामुळं अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.